हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे सर्वांचे ब्लिसफुल लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलवर. इथे आज श्रेणीशला खूप अभ्यास करायचा जोर आला होता, कारण त्यांच्या शाळेमध्ये घेतलं होतं रायटिंग आणि त्याला ते भयंकर आवडलं होतं. यावर्षी मी श्रेणीशची स्कूल चेंज केली आणि स्कूल सिलेक्शनमध्ये मला थोडासा वेळ लागला. त्याच्यामुळे तो जूनच्या अगदी शेवटच्या आठवड्यामध्ये त्यानं स्कूलला जायला सुरुवात केली. स्कूलला एक एक आठवडा गेला, परत तो आजारी पडला. मग एक आठवडा शाळा चुकली आणि आता त्याला असं प्रॉपर आज त्याला त्याच्या स्कूलमध्ये रायटिंग घेत होते आणि त्या स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन त्याला ते इतकं आवडलं होतं की तो मागेच माझ्या पडला की जे टीचरने क्लासवर्क होमवर्क दिला होता ते करून सुद्धा तो एक्स्ट्राचे पेजवरती ते लाईन्स काढत होता. ते बघून मला खूप आनंद झाला, कारण या अगोदर मागच्या वर्षी मी त्याला इतके वेळा ट्राय केला रायटिंग घेण्याचा, पण तो अजिबात मनावरती घेत नव्हता. मी डॉट्स काढून त्याला स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन शिकवत होते, स्टँडिंग लाईन वगैरे, पण त्यांना ते अजिबात मनावरती घेतलं नव्हतं. मग मीच थोडंसं मला वाटलं की आपण मुलांच्यावरती खूप लहान वयामध्ये जोर देतोय का रायटिंगसाठी, म्हणून मी ते थोडंसं मग दुर्लक्ष केलं. आणि आज त्यानं खूप छानरित्या रायटिंग आपलं कंप्लीट केलं होतं, होमवर्क कंप्लीट केला होता. ते पाहून मला सुद्धा आनंद झाला. मला असा खूप वेळा अनुभव आलेला आहे, जेव्हा आपण एखादी गोष्ट मुलांना शिकवायला सुरुवात करतो किंवा शिकवतो, तेव्हा त्यांचा मूड नसतो, जे काही असेल ते, पण त्यावेळेला ती गोष्ट मुलं शिकत नाहीत, दुर्लक्ष करतात. तेव्हा शिक शिक म्हणून असं बर्डन न टाकताना थोडे दिवस गॅप जाऊ द्यावा. ते थोडे दिवस गेल्यानंतर तीच गोष्ट परत त्यांना ती शिकवायला सुरुवात करायची. तेव्हा बघा ती मुलं जेव्हा त्यांचा मूड असतो, थोडे दिवस गेले की लगेच ती गोष्ट ते छानपैकी कॅप्चर करतात, ग्रहण करतात. आणि हे माझं दर रविवारी रात्री आणि बुधवारी रात्रीचं रुटीनचं काम कितीही वेळ होऊ दे, तो म्हणजे श्रीषाच्या स्कूलचा ड्रेस, युनिफॉर्म इस्त्री करणे. उद्यापासून तिची एक्झाम सुरू होती आणि सकाळी सकाळी मला तिचा अभ्यास घ्यावा लागणार होता. त्याच्यामुळे मी हे 11 काही 11:30 वाजले होते आणि मी हा ड्रेस तिचा इस्त्री करत होते. आज खूप लेट झाला होता इस्त्री करण्यासाठी, कारण पावसामुळे कपडे सुकले नव्हते. त्याच्यामुळं मग हे असं लेटनं इस्त्री केलं. आणि कितीही लेट होऊ दे, जरी मी झोपले असल्याने मला लगेच आठवलं की तिचा स्कूलचा ड्रेस इस्त्री करायचा आहे, तरी मी उठते आणि मी तिचा ड्रेस इस्त्री करते. कारण तिचा छोटासा स्कूलचा ड्रेस इस्त्री करण्यासाठी मला फक्त 5 ते 7 मिनिटं लागतात. आणि जर सपोज आपण तो केला नाही, सकाळी लाईट वगैरे गेली, तर तो सगळा गोंधळ टाळण्यासाठी म्हणून मी कितीही लेट होऊ दे, तो ड्रेस इस्त्री करूनच झोपते. पण हे अगदी 5 मिनिटाचं काम, पण एक मोठं काम झाल्यासारखं असं मला फील होतं. अशी एक्झाम असली की सकाळी सकाळी मला श्रीषासाठी किमान 1 तास द्यावाच लागतो. कारण आदल्या दिवशी ती संपूर्ण अभ्यास करते आणि तिचं असं असतं की सकाळी फक्त तू माझ्याकडून झाला आहे का ते फक्त कन्फर्म कर, किंवा काय राहिलं असेल तर मला ते समजावून सांग. असा तिचा अट्टाहासच असतो आणि ती त्याच्यासाठी मग हट्ट करते. मग मला सकाळी कंपल्सरी मला 1 तास तिच्यासाठी द्यावाच लागतो. तरी सुद्धा मी आजकाल तिला हळूहळू सांगत असते की माझ्या कन्फर्मेशनपेक्षा तुला कॉन्फिडन्स असला पाहिजे की आपला संपूर्ण अभ्यास झालेला आहे. पण थोडासा एखादा कठीण विषय असला की थोडंसं मुलांना वाटतं की हां, मम्मीने सगळं माझ्याकडून विचारून घ्यावं, सगळं करून घ्यावं. असं एक कन्फर्मेशनची गरज असते. अजून मुलं लहान आहेत. थोडीफार मोठी झाली की आपल्याला ते सांगायची पण गरज नसते. ते आपोआप अभ्यास करतात. To a cave or a break in a mountain range that allows for easy passage from one side. आणि जेव्हा आपण मुलांचा अभ्यास घेतो, त्यांना काही गोष्टी शिकवतो, तेव्हा त्या समजावून सांगितल्या तर ते मुलं खूप लवकर शिकतात आणि ते आपल्याजवळ अभ्यासाला बसायला सुद्धा ती सेफ फील करतात. तीच जर आपण गोष्ट चिडून वगैरे सांगितली, रागून सांगितली, तर ते त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे ते सुद्धा ती विसरतात. म्हणजे एखादा सोपा विषय आपण कठीण करून सांगितला, रागून सांगितला, तर तो सोपा विषय पण कठीण वाटू लागतो आणि एखादा कठीण विषय जर त्या शिक्षकाने व्यवस्थित छान समजावून सांगितला, तर तो कठीण विषय सुद्धा मुलांना सोपा वाटतो. आपल्या शालेय शिक्षणाच्या अनुभवावरून बघा, जिथे एखादा शिक्षक कडक आहे, मुलांना त्या शिक्षकाची भीती वाटते, त्याचा सोपा विषय सुद्धा मुलांना कठीण वाटतो. आणि एखादा शिक्षक असा असतो, सायन्स, गणित शिकवणारा, जो मुलांना समजावून घेऊन खूप छान रीतीने शिकवतो, त्याचा तो कठीण विषय सुद्धा मुलांना मग सोपा वाटू लागतो. असं माझा सांगायचा उद्देश इतकाच, की मुलांना कोणतीही गोष्ट शिकवताना, अभ्यास घेताना रागून चिडून न शिकवता छान समजावून सांगा, म्हणजे ती मुलं लवकर शिकतील. आणि इकडे दुपारच्या जेवणासाठी मस्तपैकी अंडा करी आणि भाकरीचा बेत केला होता. कारण दुपारच्या जेवणासाठी सगळेजण घरामध्ये होते आणि हे सर्व झाल्यानंतर एक छानपैकी हेल्दी मुलांसाठी अशी पावडर बनवली. तुम्ही बघालच पुढच्या व्हिडिओमध्ये. इकडे मी आज बनवत आहे एक पावडर लहान मुलांना दुधातून खाण्यासाठी, ज्याच्यामुळे कॅल्शियम वाढते आणि मुलांना भूक सुद्धा लागते आणि हाईट वाढवण्यासाठी तर ही खूप चांगली पावडर आहे, जी मी आता बनवत आहे. हा इथे घेतलेला आहे मी एक वाटीभर मखाना, ही आहे बडीशोप, हे आहेत तीळ आणि हे आहेत बदाम, आणि यामध्ये घालायचे आहेत 4 वेलच्या प्लस सुंठ पावडर आणि हळद. हे आपण मखाने आता भाजून घेत आहोत. हे जसे मखाने भाजत आहोत तसे बदाम पण भाजून घ्यायचे आहेत.
तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि बडीशोप पण. बदाम घेतलेले आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. ही आपल्याला पावडर आठवडाभर तरी होते, त्याच्यामुळं हे जे पदार्थ आहेत ते चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे. इकडे आपण तीळ पण भाजून घेणार आहोत. तीळ हे फास्ट भाजले जातात, त्याच्यामुळं कंटिन्युअस असं त्याला हलवत राहायचं, नाहीतर मग ते जळले जातील. इकडे बडीशोप पण भाजून घेऊया. हे आपण सर्व भाजून तरी घेतलेलं आहे. ते आता थंड होईपर्यंत, पूर्ण थंड झाले की आपण बारीक करून घ्यायचं आहे. इकडे वेलची सोलून घेतलेली आहे. आणि यामध्ये अजून एक गोष्ट घालायची आहे ती म्हणजे सुंठ पूड घालायची आहे. आणि आता यामध्ये लागणार आहे फक्त हळद. बाकी सर्व झालेलं आहे. हे आता आपण बारीक करून घेऊ. ही वेलची सुद्धा यामध्ये ऍड करू. ही अशी पावडर तयार झाली. यामध्ये आपण हळद टाकायची आहे आणि ही जी सुंठ पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे. मग आपली ही पावडर तयार झाली. हे जे आपण मखाना, बदाम, तीळ आणि बडीशोप आणि वेलची यांचं जे मिश्रण करून घेतलं, मध्ये आपण सुंठ पावडर आणि हळद मिक्स केली. हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि जे एअरटाईट कंटेनर असतात त्यामध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं. जवळ ही आपल्याला आठवडाभरासाठी पावडर पुरते, त्याच्यापेक्षाही जास्त दिवस होते. यामध्ये आपण जो मखाना वापरला आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न असे अँटीऑक्सिडंट असतात, त्याच्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी तो चांगला असतो. प्लस आपली शुगर लेवल व्यवस्थित ठेवण्यासाठी, आपलं वजन कमी करण्यासाठी आणि खास करून हाडांच्या मजबूतीसाठी मखाना खूप उपयोगी पडतो. नंतर आपण याच्यामध्ये बदाम वापरले. बदाम तर विटॅमिन्सनी भरपूर असतात आणि बदाम एकतर आपल्या ब्रेन हेल्थसाठी चांगले असतात आणि आपल्या स्किनच्या हेल्थसाठी चांगले असतात. मध्ये जे आपण पांढरे तीळ वापरले ते सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न यांचा सोर्स असल्यामुळे सुद्धा आपले हाडं मजबूत व्हायला मदत करतात. आणि जे बडीशोप आहे ते पचनासाठी तर आपण खातोच आणि त्यांना आपलं शरीर डिटॉक्स करायचं काम करतं. असे 4 महत्वाचे पदार्थ आपण यामध्ये वापरलेले आहेत. हे आता आपण हे डब्यामध्ये भरून ठेवू. भरासाठीची पावडर तयार आहे. इथं आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि या दुधामध्ये ही 1 चमचा पावडर घालून घ्यायची आहे. हे दूध पूर्ण उकळून घ्यायचं. या दुधामध्ये आता आपण अर्धा चमचा मध घालायचा आहे आणि हे मिक्स करून मुलांना द्यायचं आहे. लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी, हाडांची शक्ती वाढवण्यासाठी आणि लहान मुलांची भूक वाढवण्यासाठी अशी पावडर तुम्ही सुद्धा करून ठेवा. आणि असं हे दूध आपण जे लहान मुलांना देतो, फक्त यामध्ये थोडंसं मध घालायचं आहे चवीसाठी, जेणेकरून ते दूध गोड लागावं. इथे लागलीच मी बडीशोप सुद्धा भाजून घेतली, कारण मला जवसमध्ये बडीशोप घालायची होती आणि जवस सुद्धा मी इथं भाजून घेतलेले आहे. इकडे फक्त मी बडीशोप आणि जवस भाजून घेतलेला आहे. यामध्ये तुम्ही पांढरे तीळ सुद्धा घालू शकता आणि थोड्याशा मेथा सुद्धा घालून भाजून घालू शकता आणि हे मिश्रण करून ठेवू शकता. आणि ह्या आजच्या दिवसातले हेल्दी 2 पदार्थ तयार झाले. एक छोट्या मुलांसाठी हे आपण सुद्धा घेतलं तरी चालतं आणि हे आपल्यासाठी. जे जवस असतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओमेगा 3 असतं आणि ते आपलं वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडतं. त्याच्यामुळे हे आपण दुपारचं जेवण झालं किंवा रात्रीचं जेवण झालं, जशी आपण बडीशोप खातो तसं हे मिश्रण खायचं आहे. यामध्ये मी काही तीळ आणि मेथ्या घातली नाहीये. कोणी ह्याच्यामध्ये आंबे हळद घालतात, असे बरेच प्रकार आहेत. थोडंसं मीठ घालतात. यामध्ये फक्त मी जवस आणि बडीशोप तयार केलेली आहे. असे हे 2 हेल्दी आज पदार्थ तयार झाले. हे नक्की तुम्ही सुद्धा करा. हे आपल्यासाठी, आपल्या फॅमिलीसाठी खूप उपयोगाचे आहेत. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील. स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदात रहा. थँक्यू.